सफाई चालू आहे आणि इकडे बघताय तुम्ही बघा कशा प्रकारे मूर्त्यांचे हाल झालेले आहेत इकडे। बघा किती कचरा आहे, भरपूर कचरा झाला या ठिकाणी आणि या मूर्त्या बघता तुम्ही सगळीकडे असंच आहे आणि काय तोंडातून शब्द फुटत नाही आहेत की काय बोलू। बघा तुम्ही हे बघा, हे इकडे मित्र बांधव सगळे साफ करतात आहेत। सॅल्यूट आहे त्यांना की इकडे साफ सुद्धा ते करायला मदत करतात आपल्याला। आणि ही बघा ती मूर्ती तुम्हाला माहीतच असेल कुठची आहे ती। हे बघा कशा प्रकारे ते पीओपी तोडलं जात आहे, तुम्ही बघा इकडे। इकडे पण हे तोडतात आहेत। हे बघा इकडे बघता तुम्ही कशा प्रकारे दुर्व्यवस्था झाली आहे, पूर्ण घाण झाली आहे गिरगाव चौपाटीवरती। जे तुम्ही बघताय सगळे कागद वगैरे, सगळे हार वगैरे, असं नको व्हायला। आणि मूर्त्या तर अजून असं समुद्रात उभ्याच दिसतात आहेत। काही मूर्त्या तर अर्ध्या ह्या ट्रॉल्या तुम्ही बघताय आतमध्ये बघा, इकडे सगळ्या ट्रॉल्या वगैरे तशाच पडलेल्या आहेत। आता त्या कधी काढणार, त्याचं काय करणार ते आता माहीत नाही, पण हे कधीपर्यंत आहे आणि कधीपर्यंत चालणार असं ते कोणाच ठाऊक नाही। पण हे असं नको व्हायला असं मला तरी वाटतं। किती भक्तिभावाने आपण गणपती बाप्पाची पूजा करतो, 10 दिवस त्याची सेवा करतो आणि नंतरला मग गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावरती बाप्पांना अशा रूपामध्ये बघण्यासाठी मग ते चांगलं नाही वाटत, खूप वाईट वाटतंय। बघा किती विचित्र प्रकारे इकडे हात पडले, तिकडे हात पडले, तर शरीर इकडे वेगळं झालंय। इकडे पूर्ण कचरा गोळा केलेला आहे। मातीच्या मूर्त्या असत्या तर खूप चांगल्या प्रकारे विसर्जन झालं असतं, ते पूर्ण वितळल्या असत्या पाण्यामध्ये। पण हे प्लेसर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण ते पाण्याचं पण प्रदूषण होत आहे आणि हे गणपती बाप्पा पण तुम्हाला असेच दुसऱ्या दिवशी बघायला भेटत आहेत। ते बघायला नाही मिळणार जर शाडूच्या मातीचा उपयोग तर केला चांगल्या प्रकारे तर। तुम्ही समुद्राचं पाणी पण बघता, पूर्ण सफेद सफेद झालंय बघा। ते पण ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे पूर्ण सफेद सफेद झालंय। त्याच्यामुळे जे आतमध्ये जीव आहेत समुद्रामध्ये त्यांना सुद्धा त्रास होण्याची शक्यता खूप असू शकते।
म्हणजे आहेच, खूप आहे. कारण हे एवढं प्रदूषण होतंय तर मग आतमध्ये पाण्याचा रंग वेगळा, इकडे बाहेर वेगळा आहे, तर त्यांना पण त्रास होऊ शकतो. इकडे हे आता क्रेन वगैरे आलेले आहेत, त्यांच्या साह्याने इकडची घाण पूर्ण साफ केली जाईल. त्या मूर्त्या सुद्धा व्यवस्थित विस्कळ केल्या जातील असं वाटतंय. आता बघूया. आणि आता दुपारचे 1:45 झालेले आहेत आणि इकडे अजून लालबागच्या राजाचं विसर्जन नाही झालंय, तुम्ही बघताय. हा इकडे आहे लालबागचा राजा. बघा इकडे बघताय, या बाजूला लालबागच्या राजाचं विसर्जन अजून झालं नाहीये. तर ही इकडे आहे लालबागच्या राजाची ट्रॉली आणि ती ट्रॉली बहुतेक फसली आहे की काय नक्की माहीत नाही, पण ते बघू आपण या व्हिडिओमध्ये. तर इकडे बघताय मित्रांनो, ही सगळी पब्लिक थांबली आहे लालबागच्या राजाच्या शेवटच्या आरतीसाठी. हे बघा सगळी पब्लिक थांबली आहे फक्त राजाच्या शेवटच्या आरतीसाठी. तर इकडे बघताय तुम्ही हेलिकॉप्टर आलेलं आहे. तर याच्या मागचं उद्दिष्ट मला माहित नाही, याच्या पुढे काय होणार, म्हणजे कसं विसर्जन होईल. भारतीय तटरक्षक दलाचा हेलिकॉप्टर आहे तो. इकडे आपली लालबागच्या राजाची मूर्ती दिसते तुम्हाला. आता मित्रांनो ओहोटी झाली आहे आणि तुम्हाला मी दाखवतो इकडे चौपाटीची अवस्था काय झाली आहे. लालबागच्या राजाचं अजून विसर्जन झालंच नाहीये. तिकडे अजून लालबागचा राजा आहे. संध्याकाळचे वाजलेत आहेत, बघा किती वाजलेत आहेत, 5:15 वाजून गेलेत तरी लालबागच्या राजाचं विसर्जन नाही झालंय. दुसऱ्या दिवसाचे 5:15 वाजलेत, 24 तासाच्या वरती झालंय. आणि इकडे तुम्ही बघताय चौपाटीची अवस्था विसर्जनानंतरची.
दुपारचे 4:30 वाजलेत आणि आता गणपती बाप्पांची मूर्ती बघता तुम्ही ट्रॉली जवळ आणलेली आहे. तर आता गणपती बाप्पाला तराफ्यावर शिफ्ट करतात ट्रॉलीमधून. तुम्ही बघता इकडे 4:30 वाजलेत आणि हे तराफ्यावरती शिफ्ट करायचं काम चालू आहे गणपती बाप्पांचं. आणि बरोबर 5 वाजता लालबागच्या राजाला त्या तराफ्यावरती स्टिक केलेली आहे. तुम्ही बघताय इकडे पब्लिक आणि भक्तांचा जल्लोष बघताय तुम्ही.